तर लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। ठाकरे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि 288 जागांवर ठाकरेंची शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची देखील चर्चा आहे। ठाकरे गटाकडून तशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत। ठाकरेंनी बैठकांचा जोर वाढवलाय। ठाकरेंच्या स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्यास याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो। त्यामुळे राज्यातील सर्व राजकीय समीकरणं बदलू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। येणाऱ्या काळात ज्या विधानसभा निवडणुका होतील त्या हेतूनं या 288च्या 288 मतदारसंघामधला आढावा, लोकसभा निवडणुकीचा अहवाल, मग आम्ही असो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या पक्षांनी ज्यांनी विजय प्राप्त केला असेल आणि काही ठिकाणी पराभवसुद्धा असू शकतो, या सगळ्या गोष्टीचा एक विस्तृत अहवाल माननीय उद्धवजींनी मागवलेला आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे।